IC आहे 74155 डीमल्टिप्लेक्सर म्हणजे एक इनपुट लाईन 4 आउटपुट लाईन. सो ही पिन कॉन्फिगरेशन इम्पॉर्टंट आहे. इनपुट लाईन डेटा आहे 1, आउटपुट लाईन ज्या असतात त्या ह्या 4 आहेत 4 5 6 7 8 आणि 2 पिन आपल्याला ग्राउंड करायची. सो आता आपण IC कनेक्ट करायला लावू. सो हा नॉच वरच्या डायरेक्शनमध्ये ठेवला आहे, व्यवस्थित IC माउंट केला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे पिन नंबर 2 आणि पिन नंबर 8 आपल्याला ग्राउंडिंग करायचं. त्यामुळं आपण दोन्ही शॉर्ट करून देखील ग्राउंड करू शकतो. पिन नंबर VCC 16 ही पिन नंबर VCC आहे. सो पिन नंबर 16 म्हणजे इथली 20 नंबर, कारण 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16. सो पिन नंबर 20 16 आणि त्याला आपल्याला VCC लावायचं. त्याच्यानंतर सगळे आपल्याला पिन, इनपुटची पिन जी आहे ती पिन नंबर 1 ही इथं इनपुटला लावून घ्यायची. त्याच्यानंतर सिलेक्ट लाईन आपल्याकडे 2 आहेत, तर S0 पिन नंबर 3, S1 आणि पिन नंबर 13 म्हणजे बघा 8 9 10 11 12 13 पिन नंबर S0 13. सो S0 S1 ह्या 2 सिलेक्ट लाईन. आता आपल्याला आउटपुट लाईन्स बघायच्या. सो आउटपुट लाईन्स 4 लागणार आहेत. सो Y0 7 Y1 6 Y2 5 and 4 असं सिक्वेन्समध्ये लावावं लागेल. किट ऑन केली आपण. सगळे आपल्याला हाय दाखवत आहेत. आता आपल्याला इनपुट द्यायचं आहे S0 S1 0 0 लाईन आहे. इनपुट जे आहे ते मी 1 केलं तर आउटपुट S0 म्हणजे Y0 ॲक्टिव्ह होतो. सो इथं इन्व्हर्स आहे आउटपुट. सो Y0 जो आहे तो 1 दिला तर 0 दाखवतो, कारण तो ॲक्टिव्ह लो आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला पुढची पुढची आउटपुट लाईन ॲक्टिव्ह करायची असेल तर मला सिलेक्ट लाईनमध्ये 0 1 करावं लागेल. ओके. सो ही किंवा ही ह्याच्यातली जी लाईन आहे ती ॲक्टिव्ह कुणामुळे होईल? S0 S1 मुळे होईल. तर आपण इथे S0 S1 जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जर अपोजिट केला तर आपली Y0 लाईन शिफ्ट होऊ शकते, Y1 लाईन. आता आपल्याला पुढचं कॉम्बिनेशन बघायचं आहे. त्यावेळी मी 1 0 दिला आणि 1 1ला त्याच्या पुढची लाईन ॲक्टिव्ह होईल. अशा पद्धतीनं आपण आउटपुट लाईन सिलेक्ट करतोय बाय यूजिंग सिलेक्ट लाईन आणि मग त्याला इनपुट देऊन बघतोय की कुठली आउटपुट लाईन सिलेक्टेड आहे. अशा पद्धतीनं डीमल्टिप्लेक्सर सर्किट आहे.